गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बायोमॉलिक्युल्स मध्ये क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आपण स्टडी केलेला आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स त्यानंतर नेक्स्ट आपण मोनोसॅकराइड आपण स्टडी करणार आहे. त्यामध्ये ग्लुकोज आपण घेणार आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे आपलं कसं आहे, त्याचं ओपन चेन स्ट्रक्चर कसं आहे, सायक्लिक स्ट्रक्चर कसं आहे ते आपण आता स्टडी करणार आहे. आणि ग्लुकोजचं फॉर्मेशन कसं केलं जातं. तर ग्लुकोज इज अ मोनोसॅकराइड ऑकर्स इन नेचर इन ग्रेप्स. ग्रेप मध्ये हे प्रेझेंट असतं ग्लुकोज आपलं. त्यानंतर ग्लुकोजचे स्ट्रक्चर आहे. आता ते आपण कसं फाइंड आउट केलं तर ते सुद्धा आपण स्टडी करणार आहे. सुरुवातीला प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं प्रिपरेशन कसं केलं जातं. ग्लुकोज इज अ स्वीट इन टेस्ट. ओके, ग्लुकोज आपले स्वीट इन टेस्ट आहे, ऑकर्स इन ग्रेप. की ग्रेप मध्ये हे आपलं फाइंड आउट असतं. ओके, ऑकर्स इन ग्रेप्स. ओके, ग्रेप मध्ये आपलं हे ग्लुकोज प्रेझेंट असतं. आणि त्यानंतर ग्लुकोज मध्ये आपलं स्ट्रक्चर कसं आहे ग्लुकोजचं लक्षात घ्या की अशा तीन आपलं ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. ओके, OH, ओके, HOH, COH, ओके, COH. अशा तीन हे ग्लुकोजचं आपलं स्ट्रक्चर आहे. 6 कार्बन एटम आपल्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ग्लुकोज मध्ये. ओके, लक्षात घ्या 6 कार्बन एटम प्रेझेंट आहे टोटल ह्याच्यामध्ये. ऑलरेडी ग्रुप आपला इथं प्रेझेंट आहे. टोटल कॅरियर कार्बन आपले किती प्रेझेंट आहे इथं. कॅरियर सेंटर 1, 2, इथं 3 आणि इथं 4 कॅरियर सेंटर आपल्या इथे प्रेझेंट आहे लक्षात घ्या. ओके, आणि हा ग्लुकोज मध्ये लोएस्ट कॅरियर सेंटरचा वेट जर राईट हँड साइडला असेल तर आपण डी ग्लुकोज असं म्हणत असतो. लोएस्ट कॅरियर सेंटरचा वेट जर लेफ्ट हँड साइडला प्रेझेंट असेल तर आपण त्याला एल ग्लुकोज असं म्हणत असतो. ओके, आता डी आणि एल ह्याचं नॉमेनक्लेचर पुढे आहे चल का. त्या ग्लुकोजला हा डेक्स्ट्रोरोटेटरी असल्यामुळे ग्लुकोज हा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे चल का. ग्लुकोज इज डेक्स्ट्रोरोटेटरी. ओके, 4 कॅरियर सेंटर आपले प्रेझेंट आहे याच्यामध्ये. ग्लुकोज इज डेक्स्ट्रोरोटेटरी. ग्लुकोज हा डेक्स्ट्रोरोटेटरी असल्यामुळे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेक्स्ट्रोज. ओके, त्यामुळे ग्लुकोजला आपण आणखी काय म्हणतोय डेक्स्ट्रोज असं म्हणतोय डेक्स्ट्रोरोटेटरी असल्यामुळे. आता डेक्स्ट्रो आणि लिव्हो हे ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, डेक्स्ट्रोरोटेटर आणि लिव्हो रोटेटर. डेक्स्ट्रोज आपण ग्लुकोजला म्हणत असतो. आता ह्या ग्लुकोजचं प्रिपरेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. 4 कॅरियर सेंटर आपल्या याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण बघणार आहे. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. आता प्रिपरेशन आपण करणार आहे. पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज साठी. फर्स्ट मेथड कुठली आहे बघा. फ्रॉम ओके सुक्रोज. सुक्रोज पासून आपल्याला फॉर्मेशन करायचं. फ्रॉम सुक्रोज दॅट इज द सुक्रोज पासून फॉर्म करायची आपली लॅबोरेटरी मेथड आहे. लॅबोरेटरी मध्ये ओके, लॅबोरेटरी मेथड ही लॅबोरेटरी मध्ये आपण सुक्रोज पासून ही ग्लुकोज तयार करत असतो. सुक्रोज आपला डायसॅकराइड आहे चल का. डायसॅकराइड आहे. डायसॅकराइड आपले कुठले असतात. सुक्रोज आहे, माल्टोज आहे आणि लॅक्टोज आहे चल का. सुक्रोजचा हायड्रोलायसिस केल्यावरती काय मिळत होतं आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळत होता बरोबर आहे. आणि माल्टोजचं केल्यावरती काय होतं ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज चल का. हे आपण बघितले लास्ट लेक्चरवर. तर आता सुक्रोज पासून आपल्याला ग्लुकोजचं फॉर्मेशन करायचं लॅबोरेटरी मेथड आहे. तर हा सुक्रोजचा फॉर्म्युला आपला काय C12H22O11 हा आपला सुक्रोज आहे. हे सुक्रोज आहे आपला. आता हा जो सुक्रोज आहे त्याची डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली जाते. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर. तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन केल्यानंतर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा डायल्यूट H2SO4 असेल त्याच्यावर रिएक्शन केली जाते. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन करून याचा हायड्रोलायसिस केला जातो. हायड्रोलायसिस H2 मॉलिक्यूल ऍड केला जातो. तर हायड्रोलायसिस केल्यावरती काय होणार आहे बघा. त्या सुक्रोजचं हायड्रोलायसिस करणार आहे म्हणजे H2 आपण इथे ऍड करणार आहे.
हायड्रोलायसिस केल्यावरती आपल्याला 2 मोनोसॅकराइड युनिट मिळणार आहे. C6H12O6 ओके प्लस C6H12O6 2 मोनोसॅकराइड युनिट मिळणार आहे. एक आपला असणार आहे ग्लुकोज आणि दुसरा आपला असणार आहे आपला फ्रुक्टोज असणार. हे 2 मोनोसॅकराइड युनिट आपल्याला मिळत असतात. आता ह्याच्यामध्ये मग तुम्हाला फक्त ग्लुकोज सेपरेट करायचा. तर काय केलं तर ग्लुकोज मध्ये आपण अल्कोहोल ऍड करत असतो. ग्लुकोज मध्ये अल्कोहोल ऍड करत असतो. आता ग्लुकोज मध्ये सुक्रोजचा हायड्रोलायसिस केलं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तुम्हाला मिळाला. आता ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळालेले सोल्युशन द्या ते आपण कूल करणार. लक्षात घ्या, हिटिंग केलं आपण इथं, हिटिंग केलं परत कूल करणार. कूल केल्यावरती आपण काय करणार आहे, अल्कोहोल ऍड करणार आहे. अल्कोहोल ऍड केल्यावरती ग्लुकोज हा अल्कोहोल मध्ये कसा आहे, इनसोल्युबल आहे. ओके, ग्लुकोज हा अल्कोहोल मध्ये कसा आपला इनसोल्युबल आहे. मग इनसोल्युबल असल्यामुळे काय होणार आहे, ग्लुकोजचे क्रिस्टल आपले डेव्हलप व्हायला चालू होणार आणि फ्रुक्टोज हा अल्कोहोल मध्ये सोल्युबल असल्यामुळे तो ऍसिडिक सोल्युशनच्या फॉर्म मध्ये राहील. असं तुम्ही घेतलंय, असं लक्षात घ्या. इथं सुक्रोज तुम्ही घेतलेला आहे. सुक्रोज इथं आपण डायरेक्ट H2SO4 आणि वॉटर ऍड केलेला आहे. त्यावेळी हायड्रोलायसिस होऊन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार झाला आणि हिटिंग केल्यामुळे सोल्युशन आपलं हॉट आहे, कूल करणार आहे. कूल करून काय करणार आहे आपण ह्याच्यामध्ये अल्कोहोल ऍड करणार आहे. अल्कोहोल ऍड केल्यावरती काय होणार आहे, बॉटमला ग्लुकोजचे क्रिस्टल. ओके, ग्लुकोज कसा आहे, अल्कोहोल मध्ये इनसोल्युबल आहे. ग्लुकोज हा अल्कोहोल मध्ये इनसोल्युबल असल्यामुळे बॉटमला ते क्रिस्टल डेव्हलप व्हायला चालू होतील सध्या. आणि फ्रुक्टोज आपला कसा आहे, अल्कोहोल मध्ये सोल्युबल असल्यामुळे तो ऍसिडिक सोल्युशनच्या फॉर्म मध्ये राहील. मग त्यासाठी ग्लुकोजचे क्रिस्टल्स आहेत ते आपल्याला सेपरेट करायचे असतील तर आपण काय करणार आहे, फिल्ट्रेशन करणार आहे. फिल्टर केल्यावरती फिल्टर पेपरवरती तुम्हाला काय मिळणार आहे, ग्लुकोजचे क्रिस्टल मिळणार. फ्रुक्टोज ऍसिडिक कुठे जाणार आपला सोल्युशनच्या फॉर्म मध्ये जाणार. लक्षात द्या. काय अशा केलं लॅबोरेटरी मध्ये आपण सुक्रोज पासून ग्लुकोजचं फॉर्मेशन करू शकतो. त्याच्यामुळे कसं केलं आपण, सुक्रोजला डायरेक्ट H2SO बरोबर हायड्रोलायसिस करा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळणार. परत हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच्या मिक्सर मध्ये अल्कोहोल ऍड करायचं. अल्कोहोल मध्ये ग्लुकोज इनसोल्युबल आहे, फ्रुक्टोज सोल्युबल आहे. ग्लुकोज अल्कोहोल मध्ये इनसोल्युबल असल्यामुळे कूलिंग केल्यावरती बॉटमला क्रिस्टल डेव्हलप करणार आणि फ्रुक्टोज ऍसिडिक सोल्युशनच्या फॉर्म बनणार. फिल्टर केल्यावरती फिल्टर पेपरवरती आपला ग्लुकोज सेपरेट मिळणार क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये आणि फ्रुक्टोज ऍसिडिक सोल्युशन मध्ये राहणार. अशा रीतीने ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपण सेपरेट करू शकतो. तर चलो, ही लॅबोरेटरी मेथड आहे, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहे ते आपलं आहे. याच्यामध्ये पुढची मेथड जी आहे ती आपली प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. सुक्रोज झालंय फ्रॉम स्टार्च. स्टार्च पासून आपण कसं करणार आहे ते आपण बघणार. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च सेकंड मेथड आहे. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च ही आपली कमर्शियल मेथड आहे. कमर्शियल मेथड प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च that is the commercial method. आता स्टार्च आपला जनरल कसा फॉर्म्युला आहे आपला C6H10O5 हेचे n नंबर ऑफ युनिट असतात त्याला आपण स्टार्च म्हणतो. ते आपण लास्टला बघितलेलं आहे. हे स्टार्च आपला स्टार्च असतो C6H10O5 हे युनिट असतात. तर स्टार्चचं हायड्रोलायसिस केलं, स्टार्च आपण हायड्रोलायसिस करणार आहे, वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहे. n नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स आपण इथे ऍडिशन करणार आहोत. n नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहे आणि बॉइलिंग करणार आहे. बॉइलिंग करणार आहे ते आपण डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेस मध्ये. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड 2 to 3 एटमॉस्फेरिक प्रेशरला आपण हे बॉइल करणार आहे. ओके, बॉइल केल्यावरती काय होईल बघा, सोल्युशन आपण टोटल हे बॉइल करणार आहे 2 to 3 एटमॉस्फेरिक प्रेशरला. त्यावेळी स्टार्चचे कन्वर्जन आपलं कशामध्ये होणार, ग्लुकोज मध्ये होणार. n नंबर ऑफ ग्लुकोज युनिट आपल्याला मिळणार C6H12O6. ओके, आपला ग्लुकोज मिळणार. ओके, आता स्टार्च बरोबर डायरेक्ट H2SO सोबत या प्रेस मध्ये 2 to 3 एटमॉस्फेरिक प्रेशरला आपण हायड्रोलायसिस केल्यावरती ग्लुकोज मिळणार आहे.
आता हा मिळालेला ग्लुकोज हा इम्प्युअर असतो, ह्याच्यातला इम्प्युरिटी रिमूव्ह करायची तर आपण ऍक्टिव्हेटेड चारकोल यांच्यामध्ये ओके स्टर करत असतो. चारकोल स्टर केल्यावरती काय होत असतं, त्याच्यातल्या इम्प्युरिटी असतात ते चारकोल ऍब्सॉर्ब करून घेत असतो. चल का, ज्या कलर इम्प्युरिटी असतील किंवा सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत तर चारकोल ऍब्सॉर्ब करून घेत असतो. त्यामुळे आपल्याला ग्लुकोज प्युअर फॉर्म मध्ये हे सोल्युशन मिळत असतं. आणि कूलिंग केल्यावरती सोल्युशन कूल केल्यावरती ग्लुकोजचे क्रिस्टल आपले बॉटमला डेव्हलप व्हायला चालू होत असते आणि आपण फिल्टर करून ग्लुकोज आपण ह्यातून सेपरेट करून घेत असतो. ओके, अशा पद्धतीने हे ग्लुकोजचं स्टार्च पासून आपण कमर्शियल मेथडला प्रिपरेशन करत असतो. कसं, पहिली मेथड आहे आपली फ्रॉम सुक्रोज आणि सेकंड आहे फ्रॉम स्टार्च. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट आता आपण बघणार आहे स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे. आता ग्लुकोज मध्ये ऑलरेडी किती कार्बन आहेत तुम्हाला माहिती आहे. ग्लुकोज कसा आपला किती कार्बन आहेत रे, ग्लुकोज मध्ये आता स्ट्रक्चर आपण बघितलंय 6 कार्बन आहेत ना, आणि कुठला फंक्शन ग्रुप प्रेझेंट आहे आपला, अल्डिहाइड प्रेझेंट आहे. त्यामुळे ग्लुकोज आपला काय कुठला अल्डोहेक्सोज आहे ना. चल का, अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे. आपण मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन अल्डोजेस आणि केटोजेस असं केलं होतं. अल्डोजेस कधी म्हणलं होतं, अल्डिहाइड फंक्शन ग्रुप असेल तर अल्डोजेस आणि केटो फंक्शन ग्रुप असेल तर केटोजेस. हे ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे त्यामुळे अल्डोजेस म्हणतो आपण. 6 कार्बन असतात, अल्डोहेक्सोज आपण म्हणत असतो त्याला. डिपेंडिंग अपॉन कार्बन एटम आपण काय म्हणत असतो त्याला, ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्सोज असं आपण म्हणतो ना. ते त्यामुळे ग्लुकोज आपला कसा आहे, अल्डोहेक्सोज आहे. अल्डोहेक्सोज आहे. त्याच्यामध्ये आता केमिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. पहिली आता केमिकल प्रॉपर्टीज आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. पहिला मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लुकोजचा आपला किती आहे, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स वरून आपला C6H12O6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लुकोजचा इलेमेंटल अनालिसिस वरून. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला फ्रॉम इलेमेंटल अनालिसिस केलं म्हणजे कुठले इलेमेंट ग्लुकोज मध्ये प्रेझेंट आहेत तर ते आपले कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आले. आणि त्याच्यावरून कार्बन किती आहेत तर 6 आहेत, हायड्रोजन 12 आहे आणि ऑक्सिजन 6 आहेत. ते अनालाइज आपण केलेलं आहे एक्सपेरिमेंटवर. हे अनालिसिस केल्यानंतर ग्लुकोज मध्ये असणारे 6 कार्बन आयटम ते आपल्या स्टेट चेन मध्ये प्रेझेंट आहेत. हे कसं आयडेंटिफाय केलेलं लक्षात घ्या. ग्लुकोज आपला आता ऑलरेडी तुम्हाला स्ट्रक्चर आता माहिती आहे ग्लुकोजचं. कशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे सांगा. ग्लुकोज आपला कसा लिहित असतो आपण, कसा लिहिले सांगा, CHO चल का बरोबर आहे ना, CHOH COH H तर OH CH COH H CH2H हे आपलं ग्लुकोज आहे. आता ह्या ग्लुकोज मध्ये हे कार्बन आयटम सगळे असेच स्टेट चेन मध्ये आलेले आहेत. हे कशावरून आपण प्रूव्ह केलेलं लक्षात घ्या. त्या ग्लुकोजची रिएक्शन आपण हायड्रोआयोनिक वर ऍसिड बरोबर केली आहे, HI बरोबर केली आहे. HI बरोबर आपण स्ट्रॉंग हीटिंग केल्यावरती आपल्या ह्याच्यापासून काय मिळत असतो, N हेक्सेन मिळत असतो लक्षात घ्या. N हेक्सेन कसं येतात, CH3 CH2 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 CH3 आपला N हेक्सेन मिळणार. सगळे कार्बन आयटम आपले स्टेट चेन मध्ये मिळत असतात. ही रिएक्शन काय सांगत असते, ऑल कार्बन आयटम्स प्रेझेंट इन ग्लुकोज इन स्टेट चेन. So all carbon atom. This reaction confirms. ही रिएक्शन आपली काय कन्फर्म करत असते, ऑल कार्बन आयटम्स इन ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये सगळे कार्बन आयटम्स, ऑल कार्बन आयटम्स इन ग्लुकोज प्रेझेंट इन स्टेट चेन. ओके, ग्लुकोज मधले सगळे कार्बन आयटम आपले स्टेट चेन मध्ये प्रेझेंट आहे असं ती सांगत असते लक्षात. ही रिएक्शन.
ओके, ग्लुकोजची हायड्रोआयडिक ऍसिड वर रिएक्शन केली की एन हेक्सेन मिळत असेल तर ग्लुकोज मधले सगळे कार्बन आयटम एकमेकाला स्ट्रेट चेन मध्ये अटॅच आहेत हे आपण सांगू शकतो. ओके, त्यानंतर सेकंड एव्हिडन्स आपल्याला काय बघायचं बघा. परत आता इथं CHO हा ग्रुपच प्रेझेंट आहे आणि तो कार्बोनिल ग्रुपच आहे. तो आपण आता आयडेंटिफाय करायची रिएक्शन बघणार आहे. चला केलं सलग. ओके, ही सेकंड एव्हिडन्स आपण बघितला इलेमेंटल अनालिसिस. त्यानंतर सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहेत हा एव्हिडन्स झाला. त्यानंतर नेक्स्ट आपण एव्हिडन्स बघणार आहे हा जो ग्लुकोज आहे सेम आता ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे बघा. थर्ड एव्हिडन्स आपण बघणार. पहिला एव्हिडन्स काय बघितला इलेमेंटल अनालिसिस वरून 6 कार्बन 12 हायड्रोजन आणि 6 ऑक्सिजन आहेत. सेकंड काय सगळे कार्बन आयटम स्ट्रेट चेन मध्ये प्रेझेंट असतात हे एन हेक्सेन फॉर्म झाले लक्षात आलं याच्या बरोबर रिएक्शन केल्यावर. तर थर्ड एव्हिडन्स काय लक्षात घे ह्याच्यामध्ये हा जो ग्लुकोज आहे ग्लुकोजची रिएक्शन आपण हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर केली असेल NH2H. हायड्रॉक्सिल अमाइन आपण कसं लिहिणार आहे NH2OH. NH2H याच्या बरोबर आपण जर ग्लुकोजची रिएक्शन केली असेल हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर तर आपल्याला काय मिळतं लक्षात घ्या. ग्लुकोज रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमाइन याच्यावर रिएक्शन केल्यावरती आपला जो कार्बोनिल ग्रुप आहे ग्लुकोज मधला तो कसा असतो आपला हे मी असं स्प्लिट करून दाखवलं C+OH असा दाखवला असेल. तर लक्षात घ्या इथं असा हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. इथला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो आणि हा नायट्रोजन सॉरी इथला हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो इथला ऑप्शन आपल्या इथं आहे की असा हा रिमूव्ह होत असतो. तर इथला H2 आणि हा आपला ऑप्शन हा रिमूव्ह होत असतो. हा नायट्रोजन डायरेक्टली ह्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होत असतो. ओके, मग आपल्याला स्ट्रक्चर याचं कसं मिळणार बघा इथं हे काय मिळेल ते C+N. चल का हा इथला NH2H हे काय आपला हायड्रॉक्सिल अमाइन आहे ना. OH ला आपण काय म्हणतोय हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतोय. NH ला आपण अमाइन म्हणणार हायड्रॉक्सिल अमाइन आहे. याच्यावर आपण रिएक्शन केल्यावरती काय होणार वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार. हा H2 आणि इथला ऑप्शन हा NOH ग्रुप डायरेक्टली ह्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होणार. त्यामुळे इथे काय ना C+NOH ह्याला आपण काय म्हणतो C+NOH कुठला पण ग्रुप आहे ऑक्साइड आहे ना. तर का ऑक्साइड आहे तर काय इथे खाली काय ना ऍज इट इज खालचं सगळं सेम आहे ना H. चल का इथं हायड्रोजन आहे आपला याला. ओके OH परत इथे काय येणार आहे ओके सेम स्ट्रक्चर HOH बरोबर. इकडे काय ना COH H इकडे पण COH H आणि काय आपल्याला येणार आहे CH. हे आपल्याला स्ट्रक्चर मिळालं. ओके, आता ह्याला आपण काय म्हणतोय ग्लुकोऑक्साइड असं म्हणतो लक्षात घ्या. ग्लुकोजचा ऑक्साइड आहे त्याला आपण काय म्हणतोय ग्लुकोऑक्साइड. ओके, ग्लुकोऑक्साइड आपण ह्याला म्हणतो असतो. आणि त्यानंतर त्याची जर हायड्रोजन सायनाइड वर रिएक्शन झाले असेल तर आपल्याला सायनोहायड्रिन असं मिळत असतो. हायड्रोजन सायनाइड वर रिएक्शन झालं सेम त्याची आपण HCl बरोबर रिएक्शन जर केली असेल HCl बरोबर तर आपल्याला काय मिळतो हायड्रोजन सायनाइड. कसा मिळत असतो सर की HCl बरोबर रिएक्शन हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड बरोबर इथला काय होतो आपला C+OH आहे. याचं कन्वर्जन इथं हा HCl मॉलिक्यूल इथं ऍड होणार लक्षात घ्या. इथं ऍड होणार आहे. कसा ऍड होणार बघा इथला जो H आहे तो इथं ऑप्शनला ऍड होणार आहे. हा CN इथे येणार तर का त्यावेळी आपल्याला स्ट्रक्चर कसं मिळेल बघा. हा CH आहे तिथं असेल ना इथं बघा CH इथला ऍड आहे. हायड्रोजन सायनाइड मधला H च्या ऑप्शनला ऍड होणार इथं OH होणार इथं Cl. तर का पुढचं स्ट्रक्चर आपलं सेम हे काय येणार CHOH पुढे काय येणार आहे HOH. ओके इथं OH H OH H CH2OH. ओके अशा HCl मॉलिक्यूल इथं आपला ऍड होत असतो लक्षात घ्या. दोघांच्या मध्ये रिएक्शन आपलं हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर आणि HCl बरोबर. HCl बरोबर रिएक्शन केल्यावरती आपल्याला इथं काय मिळत असतो सायनोहायड्रिन मिळत असतो. ग्लुकोज सायनोहायड्रिन याला आपण काय म्हणणार ग्लुकोज सायनोहायड्रिन. का आता ह्या दोन रिएक्शन काय सांगत असतात बघा.
ग्लुकोजची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर झाल्यावरती ग्लुकोऑक्साइड मिळत असतो आणि ग्लुकोजची रिएक्शन HCl बरोबर हायड्रोजन सायनाइड बरोबर झाल्यावरती हा आपला हायड्रोजन सायनाइड आहे, हायड्रोजन सायनाइड ह्याच्यामध्ये रिएक्शन होती ग्लुकोज सायनोहायड्रिन आपल्याला मिळत असतो. आता ह्या दोन रिएक्शन काय कन्फर्म करत असतात? प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज. प्रेझेन्स ऑफ ओके दिस रिएक्शन शोज प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप कुठला? C डबल बॉन्ड होतो तर आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो असतो. प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज. ह्या दोन रिएक्शन ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुपच प्रेझेंट आहे हे कन्फर्म करत असतात. लक्षात ठेवायचं पहिले इलेमेंटल अनालिसिस काय? ओके इलेमेंटल अनालिसिस मध्ये 6 कार्बन 12 हायड्रोजन 6 ऑप्शन. सेकंड आपलं काय होतं? सगळे कार्बन एकदम चेन मध्येच आहेत. हे कसं सांगितलं? HI बरोबर रिएक्शन करून N हेक्सेन फॉर्म होत असतो त्यामुळे सगळे कार्बन चेन मध्ये. त्यानंतर ग्लुकोज मध्ये आपला कार्बोनिल ग्रुपच प्रेझेंट आहे हे कशावरून काढलं आपण? हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर आणि HCl बरोबर रिएक्शन झाल्यावरती आपल्याला ग्लुकोऑक्साइड आणि ग्लुकोज सायनोहायड्रेट मिळत असतो. त्याच्यावर आपण काय सांगत असतो? ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आपला प्रेझेंट आहे हे आपण कन्फर्म करू शकतो. ओके तर त्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतात लक्षात घ्या. ओके विच रिएक्शन कन्फर्म प्रेझेन्स ऑफ ओके कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज. ओके हे सगळं आपण ह्याच्यावरून सांगायचं लक्षात घ्या हे माहित असेल. त्यानंतर फोर्थ एव्हिडन्स काय लक्षात घ्या. आता कार्बोनिल ग्रुप माहित झालाय पण कार्बोनिल ग्रुप कुठला येतो? दोन कार्बोनिल ग्रुप असतात, एक अल्डिहाइड असतो एक केटोन असतो. मग अल्डिहाइड आहे का केटोन आहे ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आता अल्डिहाइड आहे का केटोन आहे ते कसं कन्फर्म करायला सांगतो? नेक्स्ट एव्हिडन्स बघा. ग्लुकोजचा आता कार्बोनिल ग्रुप आहे हे माहित झालं. आता कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड आहे का केटोन आहे ते आपल्याला कन्फर्म करायचं. आता ग्लुकोजची रिएक्शन आपण आता पुन्हा काय करणार आहे? माइल्ड ऑक्सिडायझेशन ब्रोमीन वॉटर बरोबर करणार आहे. दिस शोज दॅट कार्बोनिल ग्रुप इन अल्डिहाइड इज कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज इज अल्डिहाइड. ओके बघा ग्लुकोजची रिएक्शन C डबल बॉन्ड OH आपला अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे. इथं आपला OH ओके OH ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे आपला ग्लुकोज आहे. आता ग्लुकोज मध्ये प्रेझेंटला कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडच काय ते आपण कन्फर्म करायचं आहे. आता ह्याची रिएक्शन कोणावर करणार आहे? पण माइल्ड ऑक्सिडायझेशन ब्रोमीन वॉटर वर रिएक्शन करणार आहे की ब्रोमीन वॉटर. आता ब्रोमीन वॉटर बरोबर रिएक्शन केली आपण याची ऑक्सिडेशन झालंय. ब्रोमीन वॉटर वर रिएक्शन झाल्यावरती याचं ऑक्सिडेशन होत असतं. ऑक्सिडेशन झाल्यावरती अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावरती काय मिळतं आपल्याला? कार्बोक्सिलिक ऍसिड मिळत असतं ना. तर हे तुम्हाला माहिती आहे CH2 चं कन्वर्जन COH मध्ये होत असतं त्यावेळी आपल्याला काय म्हणणार? COOH. ओके इथं सेम हे काय ना COH H परत ह्या साइडला काय ना OH H COH H COH H ओके आणि इथं काय ना आपला CH2OH. ओके आता CH2 ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये झालं? COH मध्ये होत असतं ना. पण त्याच्यावर आपण काय सांगू शकतो? अल्डिहाइड मला कार्बोनिल ग्रुप कुठला आहे आपला? ओके अल्डिहाइडच आहे. सर सॉरी ग्लुकोज मला कार्बोनिल ग्रुप कुठला आहे आपला? अल्डिहाइड आहे हे कन्फर्म करू शकतो. ओके दिस रिएक्शन शोज दॅट प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. ही रिएक्शन काय सांगते आपली? दिस रिएक्शन शोज दॅट प्रेझेन्स ऑफ aldehyde carbonyl group. Presence of aldehyde carbonyl group. अल्डिहाइड हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे ही रिएक्शन सांगत असते. ओके आता त्यानंतर आणखी काय झालं ग्लुकोज मध्ये? काय काय आपण बघितलं त्याच्यामध्ये 6 कार्बन 12 हायड्रोजन 6 ऑप्शन असतात हे इलेमेंटल अनालिसिस वरून सांगितलं. सेकंड काय सांगितलं? सगळे कार्बन एटम स्ट्रेट चेन मध्ये असतात हे HI बरोबर रिएक्शन करून N हेक्सेन फॉर्म करून सांगितलेलं आहे.
परत थर्ड एव्हिडन्स काय सांगितला तर ह्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. हे कसं सांगितलं आपण हायड्रॉक्सिलामाइन आणि HCl बरोबर रिएक्शन करून आपण कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे हे सांगितलं. आणि त्यानंतर पुढचं कार्बोनिल ग्रुप हा अल्डिहाइडच आहे. हे कशावर सांगितलं ब्रोमीन वॉटरच्या ऑक्सिडायझिंग एजंटवर रिएक्शन झाले होते. अल्डिहाइड ह्या ग्रुपचं कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होत असतं. त्यामुळं हा कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडच आहे हे आपण सांगितलं. आता ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो असतो ग्लुकोनिक ऍसिड असं म्हणतो असतो. तर काय हे आपलं कुठला ग्लुकोनिक ऍसिड आहे. तर काय तर CO कसं तर हे ग्लुकोनिक ऍसिड आहे. हे ग्लुकोजचं ऍसिड ग्लुकोनिक ऍसिड आहे. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता परत काय करणार आहोत त्यामध्ये आता ही जर ग्लुकोज आहे आणि ग्लुकोनिक ऍसिड आहे त्या दोघांची रिएक्शन आपण जर डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर केली तर ही रिएक्शन आपली काय सांगत असते लक्षात घ्या. आपला अल्डिहाइड ग्रुप हा प्रायमरी कार्बन आयटमला अटॅच आहे हे आपण आयडेंटिफाय करायचं आहे. ते सांगणार बघा सेम हा ग्लुकोज तिथं ऍडिटिव्ह असू द्या. नेक्स्ट एव्हिडन्स आपण ह्याच्यामध्ये बोलणार. आता ग्लुकोज आणि ग्लुकोनिक ऍसिड ग्लुकोनिक ऍसिड आपला कसा होता हा ग्लुकोज आहे. त्या ग्लुकोजची रिएक्शन आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर केली. डायल्यूट नायट्रिक ऍसिड कसं आहे आपला ऑक्सिडायझिंग एजंट आहे ना. हे डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली आपण. इट रिएक्ट विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. याच्या आपण डायल्यूट HNO3 वर रिएक्शन केली ऑक्सिडेशन केलं तर डायल्यूट HNO3 काय करत असतो हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप याचं सुद्धा ऑक्सिडेशन करत असतो आणि त्या CH2 ग्रुपचं सुद्धा ऑक्सिडेशन करत असतो. हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे लक्षात घ्या. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की अल्डिहाइड बनतो. अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करून तो COH ग्रुप तयार करत असतो कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. आणि या CH2 चा तर COH होणार होता. मग इथे तुम्हाला काय मिळणार आहे इथं सेम COH CH2 चा COH मिळेल. इथं COH H परत तिथे काय होणार COH H परत तिथं COH H COH H आणि इथे काय होणार आहे CH2OH. ओके. हे आपल्याला इथं CH2OH चं कन्व्हर्जन परत इथं COH मध्ये होत असतं. डायल्यूट नायट्रिक ऍसिड स्ट्रॉंग आहे. प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं सुद्धा तो काय करत असतो ऑक्सिडेशन करत असतो. हे आपण अल्डिहाइड केटोन मध्ये बघितलेलं आहे अल्कोहोल फेनॉल इथर हे टॉपिक मध्ये. ओके. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की आपल्याला काय मिळत असतो अल्डिहाइड मिळत असतो. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाले की कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार. हे कंपाऊंड आपल्याला मिळालं. आणि आता ग्लुकोनिक ऍसिड कसं आहे आपला ग्लुकोनिक ऍसिड ओके स्ट्रक्चर आपण लिहायचं COH CH2OH हे आपलं ग्लुकोनिक ऍसिड आहे. ग्लुकोनिक ऍसिड. आता त्या ग्लुकोनिक ऍसिडचं सुद्धा आपण काय करणार आहे ऑक्सिडेशन करणार. सेम डायल्यूट HNO3 च्या प्रेस मध्ये डायल्यूट नायट्रिक ऍसिड HNO3 ऑक्सिडेशन करणार. त्यावेळी लक्षात घ्या इथे काय होत असतं ह्या CH2OH चं कन्व्हर्जन फक्त कशात होत असतं COH मध्ये होत असतं. हा ऑलरेडी COH काय आहे फक्त प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. इथे आपल्याला दोन COH ग्रुप असलेले कंपाऊंड मिळेल. COH आणि COH डाय कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल. त्याचं नेम आहे ते सॅकॅरिक ऍसिड. हे काय आपलं सॅकॅरिक ऍसिड आहे लक्षात. सॅकॅरिक ऍसिड म्हणजे ग्लुकोज आणि ग्लुकोनिक ऍसिड त्या दोघांची रिएक्शन डायल्यूट HNO3 बरोबर केली तर आपल्याला डाय कार्बोक्सिलिक ऍसिड मिळत असतं सॅकॅरिक ऍसिड. आता ही रिएक्शन काय सांगत असते जो आपला अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे CH2 ग्रुप प्रेझेंट आहे तो प्रायमरी अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे लक्षात. म्हणजे तो CH2 ग्रुप अटॅचला कार्बन कसा आहे प्रायमरी लक्षात. ते CH2 अटॅचला कार्बन कसा आहे बघा पुढच्या एकाच कार्बन अटॅचला अटॅच आहे ना त्यामुळे प्रायमरी अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे ही रिएक्शन सांगत असते. This reaction indicates presence of primary alcoholic group in glucose. चल का ग्लुकोज मधला चल का इथला अल्कोहोलिक ग्रुप कसा आहे प्रायमरी आहे की नाही CH2OH. ओके. प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं अल्डिहाइड मध्ये होत असतं आणि अल्डिहाइडचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होत असतं. ओके. This reaction shows that presence of
प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे ही रिएक्शन सांगत असते लक्षात. प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप तर काय ही CH2H कसं आहे प्रायमरी नाही. OH ज्या कार्बन अटॅच आहे तो पुढच्या एकाच कार्बन आयटमला अटॅच आहे. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यावरती काय मिळतं, काय मिळतो, अल्डिहाइड मिळतो ना. आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं की कार्बोक्सिलिक ऍसिड आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की केटोन मिळत असतो लक्षात घ्या. तर काय हे लक्षात आहे. This reaction shows that presence of primary alcoholic group. Primary alcoholic group present आहे. आणि आता किती प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहेत आपले 1 2 3 4 5 5 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहेत. आणि हे सगळे प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप 5 डिफरंट कार्बन आयटमला अटॅच आहेत हे सांगण्यासाठी आपण आता पुढची रिएक्शन घेणार. सो का हे 5 प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत हे कन्फर्म करण्यासाठी आपण नेक्स्ट एव्हिडन्स घेणार आहोत. तर चला इथे पर्यंत ओके. सेकंड त्यानंतर नेक्स्ट एव्हिडन्स ग्लुकोजचा काय आपल्याला लक्षात घ्या. ग्लुकोज मध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आपले प्रेझेंट आहेत ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. तर का ते आपण आता रिएक्शन कुणावर करणार आहे, आपण याचे आता ऍसिडिक अनहायड्रेट वर रिएक्शन करणार आहे. ऍसिडिक अनहायड्रेट हा ग्लुकोज ऍज इट इज असू द्या. तर का ग्लुकोज बघा ग्लुकोजची रिएक्शन आपण ऍसिडिक अनहायड्रेट वर करणार आहे. ऍसिडिक अनहायड्रेट आता ऍसिडिक अनहायड्रेट आपण कसा लिहिलाय CH3COO तर का C11OCS. ऍसिटिक ऍसिडचं अनहायड्रेट आहे. अनहायड्रेट म्हणजे ऍब्सेन्स ऑफ वॉटर RCOOCOCS हे आपलं ऍसिडिक अनहायड्रेट आहे. याच्यावर आपण रिएक्शन करणार आहे. तर लक्षात घ्या इथं किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत आपले 1 2 3 4 5 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत. त्यासाठी आपण 5 ऍसिडिक अनहायड्रेटचे मॉलिक्युल इथे घेणार. तर लक्षात घ्या त्या 5 हायड्रॉक्सिल ग्रुपचं ऍसिड अलायन्स होत असतं. हा CH3CO ग्रुप म्हणजे ऍसिटिल ग्रुप तो आपला कुठे अटॅच होत असतो त्या OH2 च्या ठिकाणी अटॅच होत असतो. आणि आपल्याला काय करावं लागेल, आपला प्रत्येक हायड्रोजन एटम आपला CH3CO ग्रुपने रिप्लेस होणार. ओके H च्या ठिकाणी बोलणार आहे CH3CO 5 CH3CO 5 OH2 चे हायड्रोजन एटम रिप्लेस करणार. तेवढी स्ट्रक्चर तुम्हाला कशी मिळेल बघा इथं. बघा इथं वरता आपला C11OH हा ऍल्डिहाइड असेल अल्डिहाइड ग्रुप. इथे काय ना HOH H मग आपला कशा रिप्लेस होणार COCS त्या ऍसिटिल ग्रुपने रिप्लेस होणार. ओके लक्षात परत बघा इथं आपला त्या साईडला इथं काय ना काय याच्यामध्ये ओके CH3COO तर का CH3 C11OC तर काय इथे काय येणार आपला H आहे. ओके परत इथं CHOCOCS जिथं OH आहे OH मला प्रत्येक हायड्रोजन एटम आपला CH3CO ग्रुपने रिप्लेस होणार आहे. इथे येणार सेम HOCOCS आणि लास्ट इथे काय येणार आहे CH2OH. ओके लक्षात बघा आपले इथे एक आहे ना आणखी इथला एक हायड्रोजन एटम मिळाला इथं पण येणार. इथे काय येणार OCOCS. आता लक्षात घ्या ऍसिडिक अनहायड्रेटेड मधील CH3CO ग्रुप आपला ग्लुकोजला ऍड झाला. आता CH3COO ह्या ग्रुपला आपण काय म्हणतोय ऍसिटेट ग्रुप म्हणतोय ना. CH3C11O आणि परत आपला ऑप्शन CH3CO ग्रुपला ऍसिटेट ग्रुप म्हणणार. किती ऍसिटेट ग्रुप आहेत आपले 1 2 3 4 5 5 ऍसिटेट ग्रुप आहेत म्हणून आपण पेंटा ऍसिड म्हणणार आहे. ग्लुकोजचं पेंटा ऍसिड तयार झालं म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहे ग्लुकोज पेंटा ऍसिड. ठीक आहे आपलं ग्लुकोज पेंटा ऍसिटेट झालं.
कसं ग्लुकोज पेंटॅसिड. ओके, आणि मग ही रिएक्शन आपली काय सांगत असते लक्षात घ्या. दिस रिएक्शन शोज दॅट प्रेझेन्स ऑफ 5 प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप ऑन 5 कार्बन atoms. ओके, 5 कार्बन atomला 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आपले प्रेझेंट आहे. ओके, दिस रिएक्शन कन्फर्म प्रेझेन्स ऑफ 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, दिस रिएक्शन शोज दॅट this reaction shows that presence of 5 hydroxyl group, 5 hydroxyl group म्हणजेच काय आपला OH group. Presence of 5 hydroxyl group and presence of 5 hydroxyl group and which is situated on 5 different carbon atom. 5 different carbon atom. चला ही रिएक्शन सांगत असते. तर चला हे सगळं आपलं ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपण फाइंड आउट केलंय. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं फाइंड आउट केलंय आपण, पहिला आपण मॉलिक्युलर अनालिसिस आणि इलेमेंटल अनालिसिस वरून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती आहे C6H12O6 आहे हे आपण फाइंड आउट केलं. त्यानंतर सेकंड आपण काय सांगितलं, ग्लुकोज मध्ये सगळे कार्बन एटम स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहेत हे सांगण्यासाठी आपण ग्लुकोजची रिएक्शन कुणावर केले, HI बरोबर केले, हायड्रोआयडिक ऍसिड बरोबर केले. HI वर रिएक्शन केल्यावरती NHCl मिळालं. त्याच्यावर आपण सगळे कार्बन एटम स्ट्रक्चर मध्ये सांगितलं. त्यानंतर सेकंड काय सांगितलं आपण, ग्लुकोजची रिएक्शन आपण हायड्रॉक्सिल अमाइन आणि HCl बरोबर करून ग्लुकोऑक्साइड आणि ग्लुकोज सायनोहायड्रेटचं फॉर्मेशन केलं. त्याच्यावरून ग्लुकोज मध्ये प्रेझेंट असलेला ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे हे आपण कन्फर्म केलं. आणि मग त्यानंतर ग्लुकोजची रिएक्शन आपण कुणावर केली, ब्रोमीन वॉटर बरोबर केली. ब्रोमीन वॉटर बरोबर केल्यावरती आपल्याला ग्लुकोज पासून काय मिळाला, ग्लुकोनिक ऍसिड मिळाला. ते ग्लुकोनिक ऍसिड काय सांगत असतो, ओके, ग्लुकोज मधला कार्बोनिल ग्रुप कुठला आहे आपला, अल्डिहाइड हा कार्बोनिल ग्रुप आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण ग्लुकोज आणि ग्लुकोनिक ऍसिड या दोघांची रिएक्शन डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर केल्यावरती आपल्याला काय मिळालं, डायकार्बोक्सिलिक ऍसिड कुठला मिळाला आपल्याला, ओके, सॅकॅरिक ऍसिड मिळाला. तो सॅकॅरिक ऍसिड काय सांगत असतो, ग्लुकोज मधले सगळे हायड्रॉक्सिल ग्रुप असे आपले प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत. समजा ग्लुकोज मध्ये प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि त्यानंतर परत आपण काय केलं, ग्लुकोजची रिएक्शन ऍसिडिक अनहायड्राइड केल्यावरती आपले ग्लुकोज पेंटॅसिड बनत असतं. त्यावरून आपण ग्लुकोज मध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत आणि सगळे हायड्रॉक्सिल ग्रुप आपले 5 डिफरंट कार्बन एटमला प्रेझेंट आहेत हे आपण कन्फर्म केलं. तर चला समजलंय सगळ्यांना, ओके, समजलंय ना. ओके, अशा पद्धतीने हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. आता लक्षात घ्या हेच एक ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे हे आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार कसं दाखवू शकतो ते आपल्याला बघायचं. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा लिहिणार आपण, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय सांगतो रे, 2 डायमेन्शन मध्ये एक मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट करायचा ते आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये रिप्रेझेंट करत असतो. 2 डायमेन्शन मध्ये रिप्रेझेंटेशन कसं करायचं, ओके. एखादा 3 डायमेन्शनचा 2 डायमेन्शन मध्ये कसं लिहायचं, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो तुम्हाला माहिती आहे, 2 डायमेन्शन मध्ये स्ट्रक्चर कसं लिहायचं ते सांगत असतो. बघा इथं फिशर काय सांगतोय, एक व्हर्टिकल लाईन काढायची आणि एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. समजा क्रॉसला कार्बन असणार आहे आपला, ओके, फ्रंट कार्बन एटम वरती असणार आहे, ओके, लास्ट कार्बन एटम आपल्या इथे डाऊन पोझिशनला इथे असणार आहे. बघा इथं हॉरिझॉन्टल लाईन आपली काय सांगत असते, बॉन्ड ऑन दी प्लेन ऑफ पेपर. समजा आणि व्हर्टिकल लाईन काय सांगत असते, बॉन्ड बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर. समजा आणि मग हेच आपण वेल डॅश मध्ये कसं सांगत असतो, हॉरिझॉन्टल लाईन मधले बॉन्ड कसे असतात वेज दाखवतो आपण आणि व्हर्टिकल लाईन मधले बॉन्ड आपण कसं दाखवतो, डॉट डॉट लाईन दाखवत असतो. समजा वेज आणि डॅश फॉर्म्युला, बॉन्ड हॉरिझॉन्टल लाईन बॉन्ड अबोव दी प्लेन ऑफ पेपर आणि व्हर्टिकल लाईन बॉन्ड बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर. समजा प्लेन ऑफ पेपरच्या खाली असतात हे असं आपण सांगत असतो की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की 11th स्टँडर्डला झालेलं आहे. समजा बघा याच्यामध्ये
आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण कसा लिहिणार आहे बघा. त्यामध्ये पहिल्यांदा ग्लुकोज साठी लिहिणार आहे. ग्लुकोज मध्ये आता किती कार्बन प्रेझेंट आहे तर 6 कार्बन प्रेझेंट आहे. त्यातले सेंटरचे कार्बन आपण लिहिणार नाही, तर अशी लाईन ड्रॉ करणार असतात वर्टिकल. समजा पहिला कार्बन इथं, हा सेकंड कार्बन, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि इथं 6. तर लास्टला काय असतं आपलं CH2H. समजा सेंटरचे कार्बन आपण असे क्रॉस न दाखवणार. ओके, इथं कोण असणार आपला H, इथं असणार आहे OH, इकडं H, इथं H असेल, इकडं OH असेल. समजा इथं परत OH, इथं H, इकडं OH, इथं H. हा ग्लुकोजचा आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. त्यानंतर दुसरा आपण काय पाहिलं होतं याच्यामध्ये ग्लुकॉनिक ऍसिड आणि सॅकॅरिक ऍसिड. त्यांचा कसा बघा. ग्लुकॉनिक ऍसिड मध्ये आपला इथं CHO ठिकाणी COH होता. सेम इथं 1 2 3 4 समजा 1 2 3 4 समजा 5 आणि इथं आपला काय असणार आहे 6 असणार. इथं CH2OH, इथं OH H, OH H, ओके, इथं H, त्या साइडला OH, इकडं OH, इथं H. हे आपलं ग्लुकॉनिक ऍसिड आहे. ग्लुकॉनिक ऍसिड त्यानंतर सॅकॅरिक ऍसिड डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. सॅकॅरिक ऍसिड तयार झालेली रिएक्शन काय रिप्रेझेंट करते रे? प्रेझेन्स ऑफ काय सांगत असते? सॅकॅरिक ऍसिड फॉर्म झालेली रिएक्शन प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. समजा प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इन ग्लुकोज. ओके, आणि प्रेझेन्स ऑफ ग्लुकॉनिक ऍसिड काय सांगत असते? प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक फंक्शन ग्रुप. बघा इथं येणार OH, इथं H, इकडे येणार आहे OH, इथं H, इथं OH, इथं H असणार आहे, इथं OH, इथं H आणि लास्टला आपला CH2OH. ओके, बाकी हा जो आहे तो आपला सॅकॅरिक ऍसिड आहे. सॅकॅरिक ऍसिड. ओके, त्या सगळ्यांचे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण दाखवले. ग्लुकोज, ग्लुकॉनिक ऍसिड आणि सॅकॅरिक ऍसिड. आता इथं कार्बन एटम फर्स्ट इथं असणार आहे. पहिला कार्बन आपला इथं असणार आहे. हा आपला काय असणार आहे? सेकंड कार्बन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. हे फ्रंट कार्बन एटम वरती असतो आपला इथं पण हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, इथं फोर्थ, फिफ्थ आणि इथं सिक्स्थ. हे सेम इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि इथं सिक्स्थ. आता कायरल कार्बन किती पर्सेंट आहे? कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन एटम बघा कशाला म्हणतो आपण? जे कार्बन एटम 4 डिफरंट आयटमला किंवा ग्रुपला अटॅच असतात त्याला आपण कायरल कार्बन म्हणत असतो. आणि सगळे कार्बोहायड्रेट्स कसे असतात आपले? पॉलीहायड्रॉक्सी ऑप्टिकली ऍक्टिव्ह, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड, पॉलीहायड्रॉक्सी केटोन. हे आपण अगोदर डेफिनेशन मध्ये सांगितलं. ओके, सांगितलं नाही? कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी केटोन्स. हे आपण अगोदर सांगितलं. मग ऑप्टिकल ऍक्टिव्ह असण्यासाठी त्यांच्यामध्ये कायरल कार्बन पाहिजे ना. मग कायरल कार्बन किती आहेत सांगा याच्यामध्ये? ग्लुकोज मध्ये इथे एक आहे ना कायरल कार्बन, आपण अस्टेरिक्स त्या सिम्बॉलने दाखवतो. असं तिथे इथं 2 झाले, इथं 3 झाले, इथे 4 आहे. आणि ग्लुकोज मध्ये 4 कायरल सेंटर आहे. तसंच ग्लुकॉनिक ऍसिड मध्ये सुद्धा किती आहेत रे? 4च आहेत ना. तर इथं पण 4 कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन आपण प्रेझेंट आहे. आपण असं स्टारने दाखवतो. इथं सुद्धा 4 कायरल सेंटर आपले प्रेझेंट आहेत. हे सुद्धा आपण हे स्टारने दाखवतो. लक्षात घ्या. 4 कायरल कार्बन आयटम किंवा 4 कायरल सेंटर आपले प्रेझेंट आहेत हे आपण सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज. तर सॅकॅरिक ऍसिड मध्ये आपलं काय झालं? COH. ओके, केलं तर CH2H आपलं सुकून झालं. COH डायकार्बोनिक ऍसिड, सॅकॅरिक ऍसिड. ओके, आता त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये आता ऑप्टिकल आयसोमेरिझम कसं होतं ते आपल्याला बघायचं. आता ऑलरेडी 4 कायरल सेंटर आहेत त्यामुळे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो. त्यामुळे ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणार. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज.
ग्लुकोज मधला आता ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण स्टडी करणार. आता कशा पद्धतीने ग्लुकोज मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम प्रेझेंट असतात ते आपल्याला बघायचं. आता ग्लुकोज मध्ये आपलं काय सेंटर आहे. ग्लुकोज मध्ये फिशर पोटॅशियम फॉर्म्युला आपण आताच काढला होता. ग्लुकोज मध्ये आपले 4 कायले सेंटर आहेत. ओके, त्यामुळे ग्लुकोज कसं आपला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. ओके, ग्लुकोज कसं आपला ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. 4 कायले सेंटर आपल्या इथे प्रेझेंट आहे. त्यामुळे ग्लुकोज कसं आपला ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे. मग ऑप्टिकल रोटेशन आपण कसं करत असतो बघा. ऑप्टिकल रोटेशन ओके, हे काढण्याचा फॉर्म्युला कसा आपल्याला लक्षात आहे. अल्फा डी ओके रेस टू 20 चल का. अल्फा डी 20 चल का. ही अँगल ऑफ रोटेशन आहे लक्षात घ्या. ग्लुकोजला आपण काय म्हणतो डेक्स्ट्रोज म्हणतोय. डी शुगर आणि एल शुगर हे दोन असतात. हे आता कसे उतरतात डी आणि एल हे आता आपण सांगणारच आहे. अल्फा डी 20 चल का. 20 आपला अँगल ऑफ रोटेशन आहे लक्षात घ्या. अल्फा स्पेसिफिक रोटेशन आहे. ते आपलं ग्लुकोजचे किती आहे बघा प्लस 52.7 डिग्री. हे ग्लुकोजचं ऑप्टिकल रोटेशन आहे. प्लस सिम्बॉल काय सांगत असतं आपलं डेक्स्ट्रो रोटेशन. डेक्स्ट्रॉली लिव्ह आपण बघितलेलं आहे. प्लेन ऑफ पीपीएल ला मॉलिक्यूल जर राईट हँड साइडला रोटेट होत असेल म्हणजे क्लॉकवाईज साइडला जर रोटेट होत असेल तर आपण काय म्हणत असतो डेक्स्ट्रो म्हणतो. ते डेक्स्ट्रो आपण प्लस या सिम्बॉलने दाखवतो. हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स मध्ये. आणि जर प्लेन ऑफ पीपीएल ला मॉलिक्यूल जर लेफ्ट हँड साइडला रोटेट होत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज ला रोटेट होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो मायनस ऑफ एल म्हणत असतो. सर का. आता ग्लुकोजचं ऑप्टिकल रोटेशन आपलं प्लस 52.7 आहे. त्यामुळे हा डेक्स्ट्रो रोटेटर असतात का. त्यामुळे ग्लुकोजला आपण डेक्स्ट्रोज असं म्हणतोय. त्याचं स्पेसिफिक रोटेशन अल्फा डी 20 किती 52.7 डिग्री. हे लक्षात घ्या विचारतात एक्झामला. ओके, आता डेक्स्ट्रो रोटेशन याचं डेक्स्ट्रो रोटेशन असल्यामुळं ओके डेक्स्ट्रो रोटेटर आहे ना. ग्लुकोज आपला कसा आहे डेक्स्ट्रो रोटेटर आहे. आता डेक्स्ट्रो रोटेटरी असल्यामुळं ओके आपण काय म्हणतो ग्लुकोजला डेक्स्ट्रोज असं म्हणतो. ग्लुकोजला काय म्हणतोय डेक्स्ट्रोज असं म्हणतोय. हे आताच आपण सांगितलं. आता ग्लुकोजचं दुसरं जे कॉमन आहे डेक्स्ट्रो रोटेटरी असल्यामुळे डेक्स्ट्रोज म्हणतो. म्हणून ग्लुकोजला आपण काय म्हणतोय डी ग्लुकोज म्हणतो. नेचर मध्ये ग्लुकोज हा डी ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. आता मग डी आणि एल कसं असतं ते आपल्याला बघायचं. डीएल सिस्टीम आपल्याला बघायचं. डीएल कॉन्फिगरेशन कॅपिटल डी और कॅपिटल डीएल कॉन्फिगरेशन. आता ग्लुकोज मध्ये डीएल कॉन्फिगरेशन कसं असतं आपल्याला बघायचं. डीएल सिस्टीम किंवा डीएल कॉन्फिगरेशन. तर पहिला आपण डीएल कॉन्फिगरेशन स्मॉल मॉलिक्यूल घेऊया. आता मोनोसॅकराइड आपण यांचं क्लासिफिकेशन केलं होतं अल्डोजेस आणि केटोजेस. अल्डोजेस आणि केटोजेसचं परत क्लासिफिकेशन होतं डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन. एक कार्बन असतं आपले 3 कार्बन असतं तर आपण काय म्हणलं होतं अल्डो ट्रायोस म्हणलो. 4 असतील तर अल्डो टेट्रोज म्हणलं होतं. 5 असतील तर अल्डो पेंटोज. त्यानंतर 6 असतील तर अल्डो हेक्झोज आपण म्हणलो लक्षात घ्या. आणि तसंच केटोन पंचग्रुप असलं तर काय म्हणलं होतं आपण केटो ट्रायल्स, केटो टेटोस, केटो पेंटोस आणि केटो हेक्झोज आपण म्हणलो. आता पहिला आपला अल्डो ट्रायल्स आपण कुठला बघितला होता आपण लिहून पण दिलं होतं. ते ग्लिसरॉल होता तर का पहिला अल्डो काय होता ट्रायल होता ग्लिसरॉल. आता ग्लिसरॉल हे आपण लिहून घेणार. डी आणि एल शुगर कधी असते ते आपल्याला बघायचं लक्षात. ग्लिसरॉल आपण घेऊया. तर ग्लिसरॉल आपण आता फिशर पोटॅशियम फॉर्म्युल्यामध्ये कसा लिहिणार बघा. ग्लिसरॉल मध्ये आता इथं CHO समजा ओके CHO OH H CHOH हा आपला ग्लिसरॉल असतात. ग्लिसरॉल पण याच्यात कार्बन किती आहेत रे 3 कार्बन आहेत ना 1 2 3. तर जंक्शनला कार्बन असतात. ओके 3 कार्बन आहेत आणि फंक्शन कुठला आहे अल्डिहाइड आहे. त्यामुळे हा कुठला असेल अल्डोजेस मधला अल्डो ट्रायल्स ना 3 कार्बन आहेत. त्यामुळे याला आपण काय म्हणणार आहे अल्डो ट्रायल्स असं म्हणणार आहे. समजा मग ह्यात कायला सेक्टर आहे का कायला सेक्टर आहे की नाही आहे ना. एक कायला सेक्टर आहे. हा कार्बन कसा आहे असिमेट्रिक आहे ना. समजा हा H ला अटॅच आहे OH ला अटॅच आहे CH2OH आणि CHO. तो डिफरंट ग्रुपला अटॅच आहे की नाही.
त्यामुळे दुसरा डीएन मध्ये एकच कॅल्स सेंटर आहे समज का. कॅल्स सेंटर एकच आहे आणि ओएच ग्रुप कुठल्या साइडला येतो, राईट साइडला आहे का लेफ्ट साइडला आहे, राईट साइडला आहे ना. ओके, कॅल्स सेंटरचा ओएच जर राईट हँड साइडला असेल तर त्याला काय म्हणायचं, डी असं म्हणायचं समज का. कॅल्स सेंटरला अटॅचला ओएच जर राईट हँड साइडला असेल तर डी म्हणायचं. ही डी शुगर आहे. तिसरा लेग आपले डी तिसरा लेग, तर आपण काय करणार डी प्लस तिसरा लेग, हे काय ना डी प्लस तिसरा लेग, डी प्लस तिसरा लेग आहे. आता लक्षात घ्या त्याचं मायनस कसं कधी होणार आहे, तर का मायनस कधी होणार लक्षात घ्या, कधी होणार. इथं सेम कोणाचा आहे आपला बघा, इथं सेम आपला CH सब काय इकडं H आला, त्या साइडला OH आला, इथं सेम आपला CH. कॅल्स सेंटर आपल्या इथं आहे ना, कॅल्स सेंटरला OH कुठल्या साइडला येतं, कुठल्या साइडला, लेफ्ट साइडला आहे नाही, मग त्याला काय म्हणणार L आणि काय म्हणणार मायनस, एक दुसरा लेग L और मायनस दुसरा, तर त्याला काय म्हणणार L और मायनस दुसरा लेग. असं का समजलं. हे कॅल्स सेंटरला अटॅचला OH जर राईट हँड साइडला असेल तर डी ग्लिसरॉलेट म्हणायचं, लेफ्ट साइडला असेल तर त्याला काय म्हणायचं एल ग्लिसरॉलेट म्हणायचं. आता हा सिंपल आहे, सिंपल आहे लक्षात घ्या. आता आपण ग्लुकोज मध्ये कॅल्स सेंटर किती आपले 4 आहे, तर त्यावेळी डी आणि एल कसं आयडेंटिफाय करायचं, आणि ह्याच्यामध्ये OH ग्रुप पण जास्त आहे ना, तर त्याच्यावर आता कसं आयडेंटिफाय करायचं ते आपल्याला बघायचं. की ग्लिसरॉलेट साठी समजलं. आता ग्लुकोज मध्ये आपण घेणार आहे. आता ग्लुकोज मध्ये कसं असणार आहे बघा, कन्फिगरेशन ऑफ ग्लुकोज डी आणि एल हे कशा पद्धतीने असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे ग्लुकोज साठी. आता ग्लुकोजचा फॉर्म्युला आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, C6H12O6 हे ग्लुकोज आहे. आता ग्लुकोज आपली कुठली शुगर आहे, कुठली शुगर आहे, हेक्टोज शुगर आहे का पेंटोज शुगर आहे, हेक्टोज आहे. 6 कार्बन आहे, हेक्टोज शुगर आहे. ऑलरेडी ग्रुप पर्सेंट आहे त्यामुळे अल्डोहेक्सोज आहे. चल का ग्लुकोज आपली अल्डोहेक्सोज शुगर आहे. तर त्यामध्ये बघा आता फॉर्म्युला आहे, तुम्ही फिशर परिएक्शन फॉर्म्युला आपण इथे काढायचा. चल का फिशर परिएक्शन फॉर्म्युल्यामध्ये मिडल कार्बन आयटम क्रॉस आपण दाखवणार आहे. बघा इथे काय असणार आहे OH H OH, ओके OH परत इथं OH आणि लास्टला आपल्या इथं CH2H. हे आपलं ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे, आपण हे कन्फर्म केले आता एव्हिडन्स सगळे सांगू. ओके, किती कॅल्स सेंटर ग्लुकोज मध्ये प्रेझेंट आहे, 4 आहेत ना. तर काय इथे कॅल्स सेंटर आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. 4 कॅल्स सेंटर आहेत, ते आपण आस्टेरिस्कच्या सिम्बॉलला दाखवले. आता मग त्या ग्लुकोज मध्ये किंवा 2 पेक्षा जास्त कॅल्स सेंटर असणाऱ्या कार्बोहायड्रेट्स मध्ये तुम्हाला डीएल सिस्टीम सांगायची असेल तर कसे सांगायचे लक्षात घ्या. लोएस्ट कॅल्स सेंटरला समजा कार्बन एटमचं नंबरिंग आपण इकडून करत असतो ना, अल्डिहाइड ग्रुपचा कार्बन ऑलवेज फर्स्ट असतो आपला. ओके, लोएस्ट कॅल्स सेंटर कुठे आहे आपलं, 5 नंबरचा कार्बन लोएस्ट कॅल्स सेंटर आहे. समजा पहिलं कॅल्स सेंटर इथं, दुसरं इथं, तिसरं इथं, चौथं इथं. लोएस्ट कॅल्स सेंटरचा OH जर राईट हँड साइडला प्रेझेंट असेल, लोएस्ट कॅल्स सेंटरचा OH राईट साइडला प्रेझेंट असेल तर काय म्हणायचं, डी म्हणायचं. हे लक्षात असं. ओके, लोएस्ट कॅल्स सेंटरचा OH जर राईट हँड साइडला प्रेझेंट असेल तर त्याला डी असं म्हणायचं. लोएस्ट कॅल्स सेंटरचा OH जर लेफ्ट हँड साइडला प्रेझेंट असेल तर त्याला एल असं म्हणायचं. हे लक्षात असं. आता इथं कुठला आहे आपला, हा डी ग्लुकोज आहे. नेचर मध्ये डी ग्लुकोज हा जास्त क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असतो, त्यामुळे ग्लुकोजला आपण डेक्स्ट्रोज म्हणतो. आणि डेक्स्ट्रोज का म्हणतो तर तो डेक्स्ट्रोरोटेटरी पण आहे. तर हा डी ग्लुकोज आहे. डी ग्लुकोजला आपण आणखी काय म्हणतो रे, डी प्लस ग्लुकोज ना. समजा ही डी प्लस ग्लुकोज आहे. समजा आता एल ग्लुकोज कधी होणार सगळं, एल ग्लुकोज कधी फॉर्म होणार आपलं, एल ग्लुकोज लोएस्ट कॅल्स सेंटरचा OH क्लास म्हणतात ना. तो काय इथं बघा CHO सेम आपलं OH समजा OH समजा इथं लोएस्ट कॅल्स सेंटरचा OH कुठल्या साइडला आपला इथं, तो काय कॅल्स सेंटर. लोएस्ट कॅल्स सेंटरचा OH कुठल्या साइडला आहे, लेफ्ट साइडला आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं एल म्हणायचं. हा काय आहे आपला एल और -2.
का हे लक्षात ठेवायचं. अंडरस्टँड? ओके. एल ग्लुकोज आणि डी ग्लुकोज समजले ना. डीएल सिस्टीम कधी असणार आहे? लोएस्ट कॅल्शियम सेंटर. इथे एकच कॅल्शियम सेंटर आहे त्यामुळे काय राईटला आला तर डी, लेफ्टला आला तर एल. समजा दोन पेक्षा जास्त कॅल्शियम सेंटर असेल तर लोएस्ट कॅल्शियम सेंटर OH. जर राईट साइडला असेल तर डी शुगर म्हणायचं, लेफ्ट साइडला तर एल शुगर असेल. लक्षात? ओके. आता आपली ग्लुकोज आपली काय आपली ही ग्लुकोज आपली डेक्स्ट्रोज शुगर आहे, डी शुगर आहे. लक्षात घ्या नेचर मध्ये हा डी फॉर्म मध्ये जास्त मध्ये प्रेझेंट असतो. आता त्यानंतर ग्लुकोजचं आपण हे जे ओपन चेन स्ट्रक्चर काढलेलं आहे, हे ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर सगळ्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकत नाही. त्यामुळे ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर नसून ग्लुकोजचं आपलं क्लोज्ड चेन स्ट्रक्चर आहे हे सांगण्यासाठी पुढचं आपण रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज बघणार आहे. ओके. ओपन चेन स्ट्रक्चर ग्लुकोजच्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकत नाही. त्यामुळे ग्लुकोज हा रिंग फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्यामुळे रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज आपण आता स्टडी करणार आहे. रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं आता रिंग फॉर्म मध्ये कसं स्ट्रक्चर असतं ते आपल्याला बघायचं. इथपर्यंत समजलं काय ना. ओके. आता रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा आपण रिंग स्ट्रक्चर स्टडी करणार आहे. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण ग्लुकोजचा बघितलेला आहे. तसा आपला ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे CHO COH H OH H, परत तिथे आपला OH आहे, इथं H आहे, OH आहे, H आहे. हे आपलं ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार ग्लुकोजचं हे आपलं ओपन चेन स्ट्रक्चर आपण इथं दाखवलेलं आहे. हे ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज सगळ्या केमिकल प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकत नाही, म्हणून रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज हे काढलेलं आहे. आता रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज हे काढत असताना काय केलेलं सध्या रिंग क्लोज कशी केलेलं? फॉर्मिल ग्रुप आणि हायड्रॉक्सिल ग्रुप ऑन फिफ्थ कार्बन. फॉर्मिल ग्रुप मध्ये कुठला आहे? अल्डिहाइड ग्रुपला CHO ग्रुपला आपण फॉर्मिल ग्रुप असं म्हणतो. हा पहिला कार्बन आहे, हा आपला सेकंड कार्बन आहे, त्यानंतर हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे, सिक्स्थ कार्बन. ओके. आता इथं रिंग स्ट्रक्चर ग्लुकोजचं कसं फॉर्म केलेलं असतं? 1 नंबरचा फॉर्मिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आणि 5 नंबरचा अल्कोहोलिक ग्रुप ह्यांच्यामध्ये रिंग क्लोज केलेलं असतं. ह्यांच्यामध्ये रिंग क्लोजिंग केलंय. कशा पद्धतीने रिंग क्लोजिंग केलंय बघा. ह्यांच्यामध्ये रिंग क्लोजर कसं होत असतं ते आपल्याला आता बघायचं. आता इथला जो आपला CHO ग्रुप आहे तो मी अशा पद्धतीने दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं C डबल बॉन्ड OH हे मी असं दाखवतो. C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड. बघा इथं रिंग क्लोजिंग कसं होतंय ते आपल्याला इथं स्टडी करायचं. कशा पद्धतीने रिंग क्लोज होते बघा. त्यामध्ये इथला जो फिफ्थ कार्बनचा OH आणि फर्स्ट कार्बनचा आपला अल्डिहाइड ग्रुप यांच्यामध्ये रिंग फॉर्मेशन होत असतं. इथला जो हायड्रोजन एटम आहे तो इथला ऑक्सिजन एटमला ते कंबाईन होत असतो. अशा पद्धतीनं रिंग फॉर्म होत असते काहीतरी. ओके. तर आपला स्ट्रक्चर कसं मिळतं बघा ह्याच्यामध्ये. ओके. स्ट्रक्चर फॉर्म कसं होतं ते आपल्याला बघायचं. अशा पद्धतीने रिंग क्लोज होते बघा. इथं कार्बन आहे, इथला हायड्रोजन एटम पुढे जाणार आहे ते ऑक्सिजन ऍड्रेसला. ऑक्सिजन ऍड्रेस आल्यावरती काय होणार आहे? इथं OH येणार ना, बरोबर की नाही? इथला H फिफ्थ नंबरच्या OH चा ग्रुप इथं ऍड्रेस होणार आहे आणि इथला हायड्रोजन आहे ना याचा H कुठल्या साईडला आहे? ओके. इथला कुठल्या साईडला? राईट साईडला आहे ना, तो ऍड्रेस दाखवलाय. तर त्या पुढे काय असणार आहे? सेम पुढे पण असणार आहे सेम आपला फिशर मध्ये दाखवा. बघा इथं OH H, परत इथे काय येणार आहे? ओके. या साईडला OH H. ओके. लक्षात आहे. परत इथं OH H. इथं काय झालं रे? इथं H. ओके. इथं कोण आहे आपला? CH2OH आहे, बरोबर आहे.
आणि असे रिंग क्लोज होणार आहे. कशाल का असे रिंग क्लोज आहे. इथं ऑप्शन झालंय ना, फक्त हा ऑप्शन मी इथं टाकलाय सेंटरला. तर काय एच तर कुठे गेला, त्या ऑप्शनला कंबाईन इथं OH झाला. एक नवीन कार्बन इथं ऍड झाला की नाही, नवीन कार्बन इथं ऍड झाला. आता इथं लक्षात घ्या की अशा तीन पण OH कुठल्या साईडला येईल, आता लेफ्ट साईडला आहे. हा OH राईट साईडला पण असेल ना, की त्यामुळे मी असं लिहितो लक्षात की हे स्ट्रक्चर आणखी असं पण होऊ शकेल. बघा इथे ही इंटर कन्वर्ट होत असतात एकमेकांना, त्यामुळे हे स्ट्रक्चर असं OH जर आपला आता कुठल्या साईडला असेल, इथं कुठल्या साईडला लेफ्टला आहे, तो राईटला असेल तर बघा इथं काय आहे ना, इथं COH H बघा इथं सेम आपलं तिसरं पोझिशन काढा, H OH OH H इकडं OH इकडं H परत OH H परत H इथं असली रिंग आपली क्लोज होणार आहे. तर काय असेल इथं पर्यंत आहे CH2OH. तर चलो अशी रिंग क्लोज होणार आहे. 1 नंबरचा फॉर्मिल ग्रुप आणि 5 नंबरचा OH ग्रुप, ह्या दोघांच्या मध्ये अशी रिएक्शन आहे. लक्षात घ्या इथला जो 5 नंबरच्या कार्बनचा OH ग्रुप आहे त्यातला हायड्रोजन अॅटम त्या ऑक्सिजन अटॅच होणार आणि इथं OH सरणार, ह्याचा हायड्रोजन आयडेंटिटी आहे. OH राईट साइडला पण येऊ शकतो, लेफ्ट साइडला पण येऊ शकतो. लक्षात घ्या अशा रीतीने की दोन स्ट्रक्चर मिळणार. मग आता ह्या दोन स्ट्रक्चरवरून ते आपल्या दोन्ही सुद्धा ही कुठला आहे रे, ग्लुकोज कुठला आपला डी ग्लुकोज आहे ना. लोएस्ट कॅलरी सेंटरचा OH कुठल्या साइडला आहे, राईट हँड साइडला आहे, त्यामुळे डी ग्लुकोज आहे. आता लक्षात घ्या फर्स्ट कार्बनचा पहिला कार्बन आहे, त्या C1 कार्बनला काय म्हणायचं, C1 कार्बनला ऍनोमेरिक कार्बन असं म्हणतात. C1 कार्बनला काय म्हणलं जातं, ऍनोमेरिक कार्बन. ओके, हा ऍनोमेरिक कार्बनचा जर ऍनोमेरिक कार्बनला लक्षात घ्या मी काय म्हणते, ऍनोमेरिक कार्बनला अटॅचला OH ग्रुप जर लेफ्ट हँड साइडला प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं, बीटा एनोमर असं, बीटा फॉर्म असं म्हणायचं. का बघा C1 कार्बन हा फर्स्ट कार्बन आहे की नाही, फर्स्ट कार्बन चल काय तर सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ चल काय असे कार्बन आयटम्स आहेत. चल का फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ चल का. ओके, C1 कार्बन फर्स्ट कार्बनचा जर OH जर आपला लेफ्ट हँड साइडला प्रेझेंट असेल तर बीटा म्हणायचं, त्याला कुठला फॉर्म म्हणायचं, बीटा असं म्हणायचं. चल का C1 ऍनोमेरिक कार्बन म्हणजे C1 कार्बनला अटॅचला OH लेफ्टला असेल तर तो कुठला फॉर्म असणार आहे, बीटा फॉर्म असणार. आणि C1 कार्बनला अटॅचला OH राईटला असेल तर त्याला काय म्हणायचं, अल्फा फॉर्म असेल. त्याला काय म्हणायचं, अल्फा फॉर्म किंवा बीटा एनोमर, अल्फा एनोमर असं सुद्धा म्हणतात. चल का बीटा एनोमर किंवा बीटा फॉर्म म्हणा किंवा बीटा एनोमर म्हणा, बीटा एनोमर आणि त्याला काय म्हणायचं, अल्फा एनोमर. लक्षात. मग हा कुठला आहे रे, इथं C1 कार्बनला OH ग्रुप आहे, C1 कार्बनला काय म्हणायचं, ऍनोमेरिक कार्बन म्हणलं. ऍनोमेरिक कार्बनला अटॅचला OH कुठल्या साइडला आहे, कुठल्या साइडला आहे, इथं कुठल्या साइडला, राईटला आहे का लेफ्टला आहे, कुठल्या साइडला आहे, लेफ्टला आहे. लेफ्टला असं तर काय म्हणायचं, बीटा ना, बीटा एनोमर आहे. ह्याचं नेम कसं आहे ना, बीटा डी. बीटा डी काय येणार आहे, ग्लुकोज. समजा बीटा डी प्लस असं सुद्धा म्हणायचं, बीटा डी ग्लुकोज. हे आपलं काय येणार आहे, बीटा डी ग्लुकोज आहे. आणि हे काय होणार आहे, इथं ऍनोमेरिक कार्बनचा OH कुठल्या साइडला आहे, राईट हँड साइडला असलं काय म्हणणार आपण, अल्फा एनोमर म्हणणार आहे. समजा हा आपला अल्फा एनोमर, त्याला काय म्हणायचं, अल्फा डी प्लस ग्लुकोज. तर हे दोन एनोमर मिळणार आपला, अल्फा एनोमर आणि बीटा एनोमर. आता मला सांगा ही जी सायक्लिक रिंग तयार झालंय, ह्या सायक्लिक रिंग किती मेंबर्ड रिंग आहे रे, ग्लुकोजची ही सायक्लिक रिंग आहे, किती मेंबर आहे, किती मेंबर आहेत बघा रिंग मध्ये, 1 2 3 4 5 5 कार्बन आहे आणि हा एक ऑप्शन ना. 6 मेंबर सायक्लिक रिंग आहे की नाही, 6 मेंबर्स आहेत रिंग मध्ये. लक्षात घ्या हे 5 कार्बन आणि हा एक ऑप्शन. चल का
6 मेंबर सायक्लिक रिंग आपली इथं तयार होत असते. 6 मेंबर सायक्लिक रिंग तर का 6 मेंबर सायक्लिक रिंग आपली इथं ग्लुकोजची फॉर्म होत असते लक्षात घ्या. के रिंग स्ट्रक्चर मध्ये समजायचं आहे ना. ओके, आता लक्षात घ्यायचं हे जे ओपन चेन स्ट्रक्चरनं आपण रिंग चेन स्ट्रक्चर तयार केलंय अल्फा फॉर्म मध्ये आणि बीटा फॉर्म मध्ये. अल्फा एनोमर आणि बीटा एनोमर असलं. ओके, अॅन्युमेरिक कार्बन मध्ये कुठला कार्बन पहिला कार्बन सर का C1 कार्बन. अॅन्युमेरिक कार्बनचा OH राईटला असेल तर काय म्हणायचं अल्फा आणि लेफ्टला असेल तर बीटा एनोमर असं म्हणायचं. आता त्यानंतर हे जे आपलं रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज आहे ह्याचं कन्व्हर्सन हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये केलेलं आहे. ते हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये फ्लॅट रिंग काढले आहे. त्या फ्लॅट रिंग मध्ये अल्फा आणि बीटा फॉर्म कसे होतात आणि ग्लुकोजचा हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट केला जातो तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला करू. ओके, थँक्यू.